नमस्कार मित्रांनो. कुठलीही टेरर ॲक्टिव्हिटी, कुठलाही दहशतवादी हल्ला ॲक्ट ऑफ वॉर मानला जाईल असं स्टेटमेंट प्रधानमंत्री मोदी यांच्या मीटिंगमधून निघालेलं आहे. मित्रांनो, मागील 70 वर्षामध्ये बरेच सरकार आली, बरेच पंतप्रधान झाले, परंतु पाकिस्तान जो आपल्यावर कुरघोडी करतोय त्या कुरघोडी कधीही संपलेल्या नाही आहेत. कारण की पाकिस्तानचे लाड करणारं सरकार किंवा पाकिस्तानचे लाड करणारे प्रधानमंत्री आत्तापर्यंत होऊन गेले. एकट्या आयर्न लेडी इंदिरा गांधी जर सोडल्या तर पूर्ण पंतप्रधान हे निष्क्रिय म्हणता येणार नाही. परंतु पाकिस्तानच्या विरुद्ध एक जबरदस्त स्टँड कोणी देखील घेतला नाही. मित्रांनो, मागील 3 ते 4 दिवसापासून भारत आणि पाकिस्तानचे कॉन्फ्लिक्ट चालू आहेत. परंतु याच कॉन्फ्लिक्टच्या धर्तीवरती आज जी मीटिंग पार पडली आणि या मीटिंगमधून प्रधानमंत्री मोदीजी यांनी सरळ असा संदेश दिला आहे की टेररवरती आता 0 टॉलरन्स असणार आहे आणि टेरर किंवा दहशतवाद भारतामध्ये खपवून घेतला जाणार नाही. भारत हा नेहमीच शांततेकडे झुकणारा देश आहे. त्याचं तो कधीही समर्थन करत नाही. जो काही रिटॅलिएट करतो ते डिफेन्समध्ये वार करतो. ज्या पद्धतीने पाकिस्तानकडून आपल्यावर वार होतो तो वार अडवून पुरताच वार करण्याचं काम भारत आजपर्यंत करत आलेला आहे किंवा युद्धाला कधीही भारत प्रोत्साहन देत नाही. परंतु फर्स्ट टाईम पूर्ण 70 वर्षाच्या हिस्ट्रीमध्ये असं म्हणता येईल की प्रधानमंत्री मोदीजी यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत आणि त्यांनी यामध्ये सांगितलं आहे की एनी ॲक्ट ऑफ टेरर वी कन्सिडर्ड ॲज अ ॲक्ट ऑफ वॉर. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, कुठलीही टेरर ॲक्टिव्हिटी आता ॲक्ट ऑफ वॉर म्हणून समजली जाईल आणि त्याला त्याच पद्धतीमध्ये उत्तर देखील दिलं जाईल. मित्रांनो, आत्तापर्यंत भारताने सहनशीलता दाखवली आहे. जगाच्या पाठीवरती भारत एक रिस्पॉन्सिबल कंट्री आहे हा संदेश भारताने जगामध्ये दिलेला आहे. तो पाकिस्तानने नेहमीच भारतातील आंतरिक शांतता मोडण्याचा, भारताचे तुकडे करण्याचा, दहशतवादी हल्ले करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, जो 22 तारखेला पहलगाममध्ये हल्ला झाला, जे काही हिंदूचे लोक होते त्यांना साईडला करून मारण्यात आलं. मित्रांनो, यामध्ये हिंदू मुस्लिम हे त्यांना करून भारतातील जी काही आंतरिक शांतता होती ती शांतता भंग करायची होती. भारतामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य खूप आहे. भारताचे जे काही मुस्लिम बांधव आहेत ते देशप्रेमी आहेत. परंतु हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण करून जी काही आंतरिक शांतता आहे ती बिघडण्याचा प्रयत्न या पहलगामच्या हल्ल्यामधून पाकिस्तानने केलेला आहे. मित्रांनो, परंतु इथून पुढे जर भविष्यात कधी अशा पद्धतीचा हल्ला झाला तर तो डायरेक्ट ॲक्ट ऑफ वॉर संबोधला जाईल असा सरळ मॅसेज मोदीजी आज दिलेला आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या सर्व इतिहासामध्ये एवढा जबरदस्त स्टँड कोणीच घेतलेला नव्हता. पाकिस्तानला पाणी देखील मिळणार नाही एवढा जबरदस्त ताणून मोदीजी मारण्याच्या प्रयत्न. मित्रांनो, ही तरी वेळ आहे. पाकिस्तानने आपल्या कुरघोड्या थांबवल्या पाहिजेत, नाहीतर येणारा काळ पाकिस्तानसाठी अतिशय भयानक असेल आणि युद्ध जर झालं तर पाकिस्तान भारतासमोर 3 ते 4 दिवस देखील टिकू शकणार नाही. सर्व समावेशक युद्ध असतं. या युद्धामध्ये जर पाकिस्तान पडला तर 3 ते 4 दिवसामध्ये पाकिस्तानला ताणून मारण्यात येईल आणि तो कुठेही टिकणार नाही. आणि मोदीजींनी जो काही संदेश दिला आहे, एनी ॲक्टिव्हिटी ऑफ टेरर शुड बी कन्सिडर्ड ॲज अ ॲक्ट ऑफ वॉर. त्यामुळे ही तरी वेळ आहे की आता पाकिस्ताननं थांबलं पाहिजे, नाहीतर जगाच्या नकाशामध्ये पाकिस्तान नसणार आहे. काळामध्ये ही घटना खरी देखील होऊ शकते. पाकिस्ताननं टेररिझमला खत पाणी घालणं जर नाही बंद केलं तर ही घटना नक्कीच घडू शकेल. धन्यवाद मित्रांनो. अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा.